शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये घटस्थापना ते कोजागिरीपर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं आणि त्याच निमित्त जर आपण बघितलं तर संपूर्ण विठ्ठल मंदिर आता स्वच्छ करण्याचं काम आता सुरू झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण आता बघू शकतो की हा मोठा सभागृह आहे, या सभागृहामध्ये पहिल्यांदा स्वच्छ करण्याचं काम सुरू झालेलं आहे। त्यानंतर टप्प्याटप्प्यानं संपूर्ण मंदिर या 2 दिवसामध्ये पूर्ण स्वच्छ केलं जाणार आहे। उद्याच्याला हेच मंदिर विठ्ठलाचा गाभारा असेल, रुक्मिणीचा गाभारा असेल, हा सगळा परिसर खरं तर स्वच्छ करण्याचं काम मंदिर समितीकडून आता केलं जात असलेलं पाहायला मिळतं आहे। खरं तर ह्या नवरात्राच्या 9 दिवसामध्ये देवाला विविध प्रकारचे अलंकार परिधान केले जातात। जे देवाला पुरातन अलंकार आहेत ते सगळे अलंकार ह्या 9 दिवसामध्ये रुक्मिणी मातेला आणि विठ्ठलला प्रदान केले जातात। तसेच रुक्मिणी मातेला वेगवेगळ्या रूपामध्ये देखील सजवलं जातं। खास करून अष्टमी असेल, दशमी असेल, या दिवशी देवाला रुक्मिणी मातेला सोन्याची साडी देखील परिधान केली जाते आणि ह्या देवाच्या दर्शनाकरता राज्यभरातून लाखोच्या संख्येनं भाविक खरं तर नवरात्र उत्सवामध्ये पंढरपूरमध्ये दाखल होत असतात। त्यासाठी जर आपण बघितलं तर मंदिर समितीची संपूर्णपणे तयारी आता अंतिम टप्प्यात आलेली आपल्याला पाहायला मिळत आहे। आता 4 दिवसावरती खरं तर नवरात्र उत्सव आलेला आहे, त्यामुळे आता 2 दिवसामध्ये पुन्हा ह्या मंदिराला खरं तर सजावटीचं देखील काम केलं जाणार आहे। मात्र आजपासून जर आपण बघितलं तर हे मंदिर स्वच्छ करण्याच्या कामाला आता वेग आलेला आपल्याला पाहायला मिळत आहे। विठ्ठल मंदिरातून कॅमेरामन अभिजित पिशेसह मी रवी लवेकर, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।